मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी की व्यापाऱ्यांच्या? खरेदीदार हजर नसल्याने कृषी माल बाजार समितीच्या आवारात पडून मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय दरात एकाच ठिकाणी खरीप, रब्बी व उन्हाळी पिके विकता यावीत यासाठी शासनाकडून एक निर्मित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभाराचा सामना सोयाबीनसह इतर कृषी माल विकायला आणलेल्या शेतकऱ्यांना करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल कृषी पिकाची खरेदी बाजार समितीद्वारा अधिकृतरित्या नेमलेल्या खरेदीदाराकडून आठवड्यातील काही ठराविक दिवसे सोडून दररोज केली जाते। आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी पिके थंडीचा सामना करीत विविध वाहने भाड्याने लावून आणलेल्या शेतकऱ्यांना 4 वाजेपर्यंत बाजार समिती प्रशासनाकडून कृषी माल खरेदीसाठी ताटकळत ठेवण्यात आले। सायंकाळ जवळ आल्यावर काही शेतकऱ्यांवर विचारणा करण्यात आल्यावर आज खरेदीदार उपलब्ध नसल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे। खरेदीदार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारे पिके खरेदी करण्यासाठी हजर नसल्याची पूर्व सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवाने व जबाबदार पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आगाऊ कळवून त्यांचा त्रास टाळता येऊ शकला असता। मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व शेतकऱ्यांनी निवडून दिलेले पदाधिकारी केवळ आपल्या राजकीय सोयीसाठी व पुनर्वसनासाठी शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवतात व दैनंदिन कामकाजाबाबत शासकीय अधिकारी व पदाधिकारी बेजबाबदार वृत्तीने वागून कष्टकरी बळीराजाला मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास देतात, अशी संतप्त भावना सावरगाव कानोबा निवासी शेतकरी तेजस जनार्दन राऊत यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ केली। बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रति क्विंटल मालाची हमाली 14 रुपये 39 पैसे असताना बाजार समितीकडून प्रति क्विंटल 18 रुपये बेकायदेशीरपणे वसूलली जाते व 1000 रुपयावर 1 ते 1.5 रुपया दलाली बेमालूपणे आकारली जाते। याची नोंद सुद्धा बिल पावतीवर न करता दरवर्षी कोट्यावधी रुपयाची वसुली शेतकऱ्यांकडून केली जात असल्याची गंभीर माहिती सुद्धा तेजस राऊत यांनी यावेळी दिली। गजानन पंडितकर, वाशिम 24 न्यूज।